आज आपण कोहळ्याचा ज्यूस म्हणजेच ॲशगार्ड ज्यूस कसा बनवायचं आहे ते बघणार आहोत. त्यामध्ये कॅलरीज कमी असल्यामुळे वजन लवकर कमी होण्यास मदत होते. 100 ग्रॅम कोहळ्यामध्ये 4 ग्रॅम कार्बोहायड्रेट असतात. एक मध्यम आकाराचा कोहळा घ्यायचा आहे. ज्यूस बनवण्यासाठी शक्यतो मोठ्या आकाराचाच कोहळा आपल्याला वापरायचा आहे. आपण याला आता कट करून घेऊयात. कोहळ्यामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, आयर्न आणि पोटॅशियम यासारखे न्यूट्रिएंट असतात. त्यामध्ये स्ट्रेस हा ओबेसिटीसाठी कारणीभूत असतो. कोहळ्यामध्ये रायबोफ्लाविन नावाचा घटक असतो. तो स्ट्रेस हार्मोनला सिक्रेशन कमी करण्यासाठी मदत करतो. थायरॉईड लेवल बॅलन्स करतो. शरीरातला अतिरिक्त कफ बाहेर काढण्यासाठी मदत करतो. आपल्याला माहितीच आहे लो कार्ब डाएट वजन कमी करण्यासाठी महत्त्वाचे आहे. कोहळ्यामध्ये व्हिटॅमिन D3 नावाचा घटक असतो. त्यामुळे एनर्जी लेवल वाढते, शरीर लवकर थकत नाही आणि आपल्याला बराच काळ भूक देखील लागत नाही. अशा प्रकारे कट करून घ्यायचं आहे. त्याची साल काढून घ्यायची आहे. मध्ये 90% पाणी असल्यामुळे तो पचायला सोपा असतो. फायबरचे प्रमाण जास्त असल्या कारणाने कॉन्स्टिपेशन सारख्या समस्यांपासून सुटका होते. वजन कमी करण्यासाठी हा ज्यूस खूप महत्त्वाचा आहे. त्यानंतर तुम्ही जर हा ज्यूस 1 ते 2 आठवडे कंटिन्यू घेतला तर तुम्हाला रिझल्ट लगेच बघायला मिळतील. पूर्णपणे साल काढून घेतल्यानंतर मधला जो बियांचा भाग असतो तो वेगळा करायचा आहे. त्यानंतर आपण छोट्या पीसमध्ये कट करून घेऊयात. त्यामुळे स्किन खूप छान होते. स्किन सुधारण्यासाठी मदत होते. केस गळती, केसांच्या समस्यांपासून सुटका होते. आपण जे तळलेले पदार्थ खातो, त्यानंतर पॅकेट बंद फूड खातो, तर पचनक्रियेनंतर पूर्णपणे ते बाहेर टाकले जात नाही. ते आतड्यांमध्ये चिटकून राहतं. वर्षानुवर्ष हा मैला असाच आतड्यांमध्ये चिटकून राहतो. त्यामुळे शरीरामध्ये अनेक व्याधी जडण्यास सुरुवात होते, जसे डायबेटीस, ब्लड प्रेशर, थायरॉईड सारख्या समस्या, ओबेसिटी सारख्या समस्या उद्भवण्यास सुरुवात होते. या ज्यूसमुळे जो चिकटलेला मैला आहे शरीरातला तो साफ होण्यासाठी मदत होते. त्यामुळे लवकरात लवकर वेट लॉस पण होतो. यामुळे पूर्ण बॉडी डिटॉक्स होते. उठल्यावर काही न खाता उपाशी पोटी हा ज्यूस घ्यायचा आहे. त्यानंतर ज्यूस घेतल्यानंतर 2 ते 3 तास आपल्याला काही न खायचं नाही आहे. तुम्ही जर जास्त भूक लागली किंवा तहान लागली तर पाणी पिऊ शकता. तुम्ही बघू शकता हे छोट्या पीसमध्ये कट करून घेतले. आता आपण हे मिक्सर जारमध्ये बारीक करून घेऊयात. तुम्ही हे ब्लेंडरने पण बारीक करून घेऊ शकता. जर ताप येत असेल, कफ असेल, सर्दी खोकला असेल तर हा ज्यूस घ्यायचा नाही आहे. आता याला एका स्वच्छ कपड्याने गाळून घ्यायचं आहे. यामध्ये लिंबू, मीठ, साखर असं काहीही ॲड करायचं नाही आहे. हा टेस्टलेस असतो. ह्याला टेस्टच नाही आहे, पूर्ण पाण्यासारखी टेस्ट असते ह्याची. तुम्ही बघू शकता हे आता एका स्वच्छ कपड्याने आपल्याला गाळून घ्यायचं आहे. आपण छान गाळून घेऊयात. हा ज्यूस घेतल्यानंतर 2 ते 3 तास काहीही खायचं नाही आहे आणि बनवल्यानंतर 10 ते 15 मिनटाच्या आतमध्ये हा ज्यूस घ्यायचा आहे. स्टोअर करून ठेवायचं नाही आहे. हे इझिली गाळलं जातं. शक्यतो कापडानेच गाळायचं ह्याला. ज्यूस रेग्युलरली घ्या. ह्याचे रिझल्ट खूप छान आहेत. स्किन आणि हेअरसाठी तर खूप छान रिझल्ट आहेत कोहळ्याचे. ज्यूस जर सकाळी तुम्ही उपाशी पोटी घेतलात तर यामुळे भूक देखील जास्त काळ लागत नाही आणि त्यामुळे वेट लॉस होण्यासाठी मदत होते. याला हा ज्यूस बनवल्यावर 10 ते 15 मिनटाच्या आतमध्ये घ्यायचं आहे. त्यानंतर 2 ते 3 तास काहीही न खायचं आहे आणि कफ ताप असेल तर हा ज्यूस घेऊ नये.